नमस्कार, मी जुई तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप मनपूर्वक स्वागत करते. आणि आज आपण बघणार आहोत खरपूस भाजलेली मासळी म्हणजे मरळ. हे गोड्या नदीतलं फिश आहे आणि मस्तपैकी झणझणीत असा काळा तांबडा रस्सा. मस्त छान पाऊस बिऊस पडत असला की अशी मस्त मेजवानी घ्यावीशी वाटते आणि ती म्हणजे मरळ माशाचा काळा रस्सा आणि फिश फ्राय. आपण कशी बनवायची बघूया. हे 2 कांदे मी भाजायला टाकलेले आहेत जाळीवर ठेवून आणि हे खोबरं भाजायला ठेवते आहे आणि आपण थोडीशी चिंच भिजत घातलेली आहे ती पण मी इथे ठेवून घेते. आणि खोबरं हे आपण चांगल्यापैकी पेट घेईल असं एवढं पेटवून घेऊया. ते दोन्ही साईडनी नीट काळं होईल पण भाजून घेऊया. आणि आता फुंकर मारून मी ते चिंचेच्या च्याच्यात त्या पाण्यामध्ये बुडवून ठेवलेलं आहे. त्याचा मस्तपैकी असा खरपूस धुरकट स्मोकी फ्लेवर येणार. आणि हे माझे 2 पिल्लं हे मला लाडीगोडी लावत आहेत कारण आता त्यांना कळून गेलेलं आहे की मम्मा आज फिशी बनवणार आहे. ए जोई, शुक शुक, काय रे, ए जा बरं बाहेर. असं नाही गड्या, जा न, मला कामं करू द्या, मी शूटिंग करते आहे. नाही ना, ओट्यावर नाही चढायचं, असं नाही करू बेटा. हा माझा बच्चा शुंदल पिल्लू आहे ते. आता यांना पण मी खायला घालून देते आधी, म्हणजे हे मला कामं करू देतील, नाही तर ते सुधरू देणार नाहीत. हे बघा मी खायला घातलं आहे यांना. आणि ही माझी चेरू म्हणजे चेरी आणि तो माझा जोई. हे बघा जोई, ए शोना, ए मोना, शुक शुक, ए काय खातोय तू. ए जोई मला देतो का थोडंसं. देणं रे, काय खातोय तू, देणं मला थोडंसं. ए शुक शुक, ए बरं नको देऊ. ह्या पण कांदे आता भाजून घेतलेले आहेत गॅसवर, छानपैकी आतपर्यंत भाजले गेलेले असतील ते. आणि चिंच पण भिजलेली आहे. आता आपण गॅस गरम करू आणि सगळा मसाला वाटायला घेऊया. तर पाट्यावर मी हा मसाला भाजते आहे, सगळा वाटते आहे. आपण पाटा आधी धुवून घेणार आहोत. आणि आधी आलं घेतलं आहे. हे मी आलं लसूण पण घेतलेलं आहे. आलं सालं काढून घेतली होती पण ते थोडंसं चिरून घेऊया म्हणजे वाटायला मला सोपं जाईल. आणि जा खोबऱ्याचा तुकडा आहे तो थोडा किसून घेऊया कारण याच्यावरती ओट्यावरती मला दणके घालायला काही परवडणार नाही त्याच्यावरती. सो आपण हे किसून घेतो आहे खोबरं सगळं. आता किसून तसा वाटणारा काही फरक नाही पडणार, फक्त ते थोडंसं सोपं होईल एवढंच, कारण मोठ्या खोबऱ्यावरती दणके घालणं तेवढं सोपं नाही आहे. आता खोबरं किसून झालं आहे माझं, आपण ते वाटायला घेऊया. ते वाटायला मला आवडतं आणि मी वाटते कारण मला असं वाटतं की हे वाटण बिटण केल्याने थोडंसं मागे कुठेतरी माणूस रिटर्न जातं मनाच्या गाभाऱ्यामध्ये. आणि हे टू अँड फ्रो करता कुठल्या तरी आठवणी खरपूस छान या वासावर आठवणी जाग्या होतात मनुष्याच्या स्मृती. आणि मला असं वाटतं की प्रत्येकाने हे आपले प्रिमिटिव्ह स्किल्स जे आहेत ना, भारतीय प्रिमिटिव्ह स्किल्स, ते थोडेसे जोपासले पाहिजे. कारण मी जोपासते हे जात्यावर दळणे किंवा खलबत्त्यात कुटणे, म्हणजे चटणी तरी कुटावी, थोडीशी पाट्यावर कधीतरी वाटावं, काहीतरी डाळ बीळ भरडावी जात्यावरती, चूल कधीतरी पेटवावी, त्याच्यावर भाकरी करून बघावी, चिकन करून बघावं, काहीतरी वांग्याचा रस्सा बिस्सा करून बघावा, अंगण सारवून बघावं, विहिरीतनं कुठेतरी गेलो तर पाणी काढून बघावं. ही सगळी प्रिमिटिव्ह स्किल्स आली पाहिजेत. आपली मुलं भलेही म्हणो की हे काहीतरी नाटक करतायत, फंडे देत आहेत वगैरे, पण पुढे चालून आपल्याला ह्या मुलांना हे प्रिमिटिव्ह स्किल्स पास तर करता आले पाहिजेत ना. आपणच जर ते केले नाहीत तर पुढे यांना हे सगळं एलियनसारखं वाटेल की हे म्हणजे पुढे नाटक करायला तर काही उरलं तर पाहिजे, माहिती तर असायला पाहिजे. सो हे करून बघितलं तरच कळेल असं मला वाटतं आहे. आणि या आठवणी जपता येतात मनाच्या गाभाऱ्यामध्ये. थोडं तरी करून पाहावं, कधीतरी करून पाहावं. झालं हे, आता मसाला वाटून झाला आहे. मी आता हे थोडासा पाटावर वंटा थोडंसं पाणी घालून धुते आहे. अगदी थोडंसं पाणी घालायचं, थोडंसंच, आणि हे मस्त असं काढून घ्यायचं. आता पाटा आपण धुवून ठेवून देऊया आणि त्याच्यावर छानपैकी झाकण टाकूया. आणि आता मात्र प्रत्यक्ष कृतीला सुरुवात. आपण काय काय लागतं बघूया. हे मी मासा घेतला आहे. तर माशाचे हे काही पीसेस डोक्याचे किंवा कॉलर बोन किंवा कानाचा कल्ल्याचा तुकडा, शेपटीचा तुकडा वगैरे असे हे तुकडे घ्यावे.
छोटे छोटे. मी खूप काही मासे म्हणजे पीसेस रश्श्यासाठी घेतलेले नाही आहेत, कारण आमच्या घरात मुळात रश्श्यातले पीसेस कमी खाल्ले जातात आणि जर नाही आम्ही खाल्ले तर ते मग भुबूला घालावे लागतात, मग भुबूला ते धुवून घालावे लागतात. मग त्यासाठी मी थोडेसे कमीच घेते, कारण भाजलेले पीसेस छानपैकी खाल्ले तरी जातात, हे काही खाल्ले जात नाही. आणि त्याला मी हळद तिखट लावून घेतलं होतं. आता ही मी चिंच भिजत घातली आहे, ह्याचा कोळ मी काढून घेतला आहे. हा आपण मगाशी वाटलेला काळं मसाला जो होता तो. ही कोथिंबीर चिरून घेतली आहे थोडीशी. हे तिखट घेतलेलं आहे साधं, ही हळद आणि ती बॅडगी मिरचीचं तिखट. आणि हे ओवा घेतलेला होता, तो ओवा मी ह्या खरडमध्ये थोडा रगडून घेतला आहे, थोडासाच. हे बेसन घेतलं आहे 1 चमचा साधारण. याचा काय उपयोग करायचा ते आपण बघूया. आणि हा गरम मसाला. चला तर आपण प्रत्यक्ष कृतीला आता सुरुवात करूया. माझं चॅनल त्याआधी सबस्क्राईब करून घ्या प्लीज, रिक्वेस्ट आहे तुम्हाला. आता मी थोडंसं तेल टाकून घेतलं आहे त्याच्यामध्ये आणि हे बेसन टाकणार आहे आधी. तर हे बेसन आता का टाकायचं आहे ते मी तुम्हाला सांगते की या मसाल्यामध्ये आपण आता डाळवं काय म्हणतात ते, फुटाण्याच्या डाळ्या, हे टाकायचं असतं, थोडंसं वाटायचं असतं. का तर ह्या रश्श्याला थोडीशी एक अंगची कन्सिस्टन्सी आली पाहिजे. कन्सिस्टन्सी म्हणजे दाटसरपणा, बॉडी म्हणतो आपण त्याला. तो चोथट लागू नये बऱ्याच वेळा. नाही तर काय होतं की चोथा एका साईडला बारीक वाटलं असेल तरी ठीक, नसेल वाटलं तरी ठीक, पण चोथा होऊ नये म्हणून थोडीशी बॉडी द्यायसाठी याला अगदी 1-2 चमचे डाळ्या टाकतात. पण मी डाळ्या न टाकता हे बेसन टाकलं आहे. खमंग वास येईपर्यंत हे सुंदरसं सरसरीत या तेलामध्ये परतून घ्यावं. छान ब्राउनिश थोडंसं होईपर्यंत याला अगदी म्हणजे अगदी ब्राऊन नाही करायचं, पण बऱ्यापैकी येलोइश झाक आली पाहिजे बघा अशी. आणि झालं आता हे बघा. याला कोथिंबीर लावली होती मी थोडीशी. आता काळा रस्सा आपण, हे काळा मसाला आपण त्याच्यावर टाकून घेतो आहे. आणि आता हे याच्यातल्या पाण्यामुळे हे खाली चिपकणार थोडंसं, तर काळजीचं काही कारण नाही आहे. पुढे लगेचच आपण 1-2-3 मिनटात त्याच्यावर पाणी टाकणार आहे. याचा जो हा ककणा उडालेला आहे ना फोडणीचा, त्याच्यासाठी मी झाकण टाकलं आहे वरतून आणि खाली ढवळते आहे मी, कारण नाही तर तो सगळीकडे पसरणार. म्हणून हा थोडासा खकणा जाईपर्यंत झाकण धरलं आहे मी वरती. हे आता याच्यातलं शांत झालं थोडंसं की झाकण काढते आणि आपण याच्यात पुढील जिन्नस टाकूया. बघा झालं आता सगळं शांत. कढईतलं वादळ. आता ही कोथिंबीर मी टाकून घेतली आहे आणि त्यापाठोपाठ आपण हळद तिखट, दोन्ही प्रकारचे तिखट आणि हळद टाकून घेऊ. हे मी बॅडगी मिरचीचं तिखट टाकलं आहे, हे साधं तिखट टाकलेलं आहे आणि थोडीशी हळद टाकूया. बघा अगदी थोडी हळद, थोडं परतून घेऊ आणि याच्यावर परत आपण चिंचेचा कोळ टाकूया. चिंचेचा कोळ मी टाकून घेते याच्यावरती. बऱ्यापैकी टाकायचा आहे कारण रश्श्यामध्ये तो सपाटतो आणि भाताबरोबर तो छानच लागतो. थोडा कमी, आवडीनुसार कमी जास्त करावा आपण, ज्याचं त्याचं प्रमाण ठरावं. कारण जीभ ही सगळ्यांची, जशी नजर तशी जीभ वगैरे, व्यक्ती तितक्या वल्ली वगैरे, असं सगळं वेगवेगळं असतं. त्यामुळे आपल्याला आपलं पटेल तेव्हा. थोडंसं मी पाणी उकळायला ठेवलं होतं, तर आता आपण थोडं याला सगळा सरसरीत मसाला एकत्र ब्लेंडिंगसाठी थोडं पाणी टाकून घेणार आहोत. म्हणजे सगळ्या मसाल्यांचा फ्लेवर वगैरे ब्लेंड याच्यात सुटायला मदत होते. आता ते खाली लागलेलं पण थोडंसं मिक्स होईल याच्यामध्ये इतक्या पाण्याने. आता आपण याच्यात हिमालयन पिंक सॉल्ट म्हणजे सेंधा मीठ टाकून घेणार आहोत. मी हेच वापरते. आता हा गरम मसाला काळा झालं, हे वरती व्यवस्थित आता ढवळून घेतलेलं आहे मी छान. आता हे थोडंसं बघा उकळायला लागलेलं आहे, म्हणजे उकळी फुटायची वेळ आलेली आहे. आता ह्याच्यात आपण फिशचे पीसेस टाकून घेऊयात. पहा वाफ आली आहे ना थोडीशी. आता फिशचे पीसेस टाकूया. आता फिश हे थोडंसं अगदी 5 मिनिटात होतं बरं का. हा फार शिजवण्याचा विषय नाही आहे, त्यामुळे झाकण झाकून कुठेही दुसरीकडे जाऊ नये. कारण चिकनला तरी थोडंसं वरती पाणी टाकलं की हे थोडंसं एक काही वेळ जाऊ द्यावा लागतो, 15-20 मिनटं म्हणा. मटणाला जास्त वेळ लागतो डायरेक्ट शिजवायचं तर, पण फिशचं तसं नाही. एकदा तुम्ही गॅस चालू केला आणि तो खाली चालू असला गॅस तर बघावं लागतं. हे मी खरडमध्ये ओवा थोडासा रगडून घेतला होता, त्याचं पाणी टाकते आहे.
तर थोडंसं जर जास्त शिजला मासा तर तो विषविषितसा होतो, काटे सोडायला लागतो आणि मग रश्श्यामध्ये काटे पसरतात आणि मग सगळी खायची मजा जाते. तरी पण गोड्या पाण्यातले मासे ना, हे आपण पाणी टाकून घेऊया आता पुढे आणि फुल कन्सिस्टन्सी करूया याची. म्हणजे जेवढा आपल्याला रस्सा बनवायचा आहे तेवढं पूर्ण आपण पाणी टाकलेलं आहे याच्यामध्ये. आता आपण हे मात्र फायनली हा ओवा मी टाकून घेते आहे शेवटी रगडलेला. हा ओवा पण थोडा कमी जास्त वगैरे ज्यांनी त्यांनी रेसिपी ट्राय केल्यानंतर कमी जास्त वाढवून घ्यावा. तर गोड्या पाण्यातले फिश जे असतात ना ते जरा स्टिफ असतात, तर त्यामुळे थोडेसे जास्त उकळले तरी पण सी फिश मात्र फारच कमी, अत्यंत जपून उकळावं लागतं. अशी तिच्यामध्ये कोथिंबीर दिसली पाहिजे. आता हे उकळत आलेलं आहे, साधारण शिजत आलेले आहेत. याच्यावर मी झाकण ठेवते आणि आपण फिश फ्रायच्या फिश बघूया तोपर्यंत 1-5 मिनटं. हे मी एवढ्या फिश फ्राय करायला काढून घेतलेल्या होत्या बघा, आणि याला हळद तिखट मीठ लावून घेतलेलं होतं. आता आपण ते फ्राय करायला घेणारच आहोत लागोपाठ. चला आता रश्श्याकडे बघूया. पहा, हा तयार झालेलाच आहे ॲक्च्युली. मस्त पावसाळ्यामध्ये सर्दी वगैरे कोणाला तरी झाली की पावसाळ्यात किंवा थंडीत की माशाचा रस्सा पी असा जो सल्ला दिला जातो ना, तो चक्क हा रस्सा आहे बरं का. भुर्र दिवशी पण थोडासा पातळ असतो. आपण मात्र भाताबरोबर किंवा भाकरीबरोबर किंवा पोळीबरोबर खायला हा रस्सा केलेला आहे. थोडासा मी दाटसर ठेवलेला आहे, पण तो जो प्यायला जो भुरकायला रस्सा जो असतो ना, तो आणखीन त्याच्यामध्ये पातळ पाणी घालून पातळ करतात तो, आणि मग भुर्र दिवशी भुरकतात. दॅट इज धिस रस्सा. ओके, चला झालेला आहे. आता आपण याच्यावरती झाकण टाकून आणि गॅस बंद करूया. बघा कसा मस्त रंग आला आहे आणि सुगंध तर असा सुटतोय की मला आता भूक लागायला लागलेली आहे. पण आपण आता फिश फ्राय करणार आहोत याच्या पुढे. तर मी आता गॅस बंद करते आणि हे फिश फ्राय करायला घेऊ आपण आता. पण हा मी रवा घेतला आहे याच्यामध्ये आणि हा थोडासा कमी आहे, तर आपण आणखीन टाकून घेऊया. पण एकदमच खूप रवा घेऊ नये, नाही तर मग काय होतं की तो थोडासा फिश वगैरे त्याला लागलेलं असतं थोडंसं, तर त्यामुळे मग थोडा वाया जातो तो, किंवा नाही तर ठेवून द्यावा लागतो. आता याच्यात बॅडगी मिरचीचं तिखट मी थोडंसं घालून घेते आहे आणि काळं मीठ घालू आपण याला. हे बघा काळं मीठ. तर हे कोटिंगला टेस्टिफाय करण्याचा हा एक प्रयत्न आहे. तुम्हाला जे हवं ते आवडीनुसार घालू शकता, ज्याच्या त्याच्या आवडीनुसार. काहींना काळं मीठ जर आवडत असेल किंवा मग चाट मसाला आवडत असेल किंवा जिरावण जर आवडत असेल. पण जिरावण जर घातलं तर जिरावण तिखट असतं बऱ्यापैकी, त्यामुळे मग तिखट सांभाळून घालावं. बघा या गाठी बिठी मी मोडून घेते त्याच्यातल्या तिखटातल्या. आणि आता आपण गॅसवर फ्राय करायला घेऊया. बघा मी हा तवा ठेवून घेतला आहे मोठा. आणि नदीचं फिश जे आहे किंवा तलावातलं फिश वगैरे गोड्या पाण्यातलं फिश जे असतं ना, ते ऑलवेज मस्टर्ड ऑइलमध्ये भाजायला घ्यावं, मोहरीच्या तेलामध्ये. त्याला एक सुंदरसा फ्लेवर येतो छानसा. बघा आता मी हे फटाफट पीसेस सगळे त्या तेलावर, आधी अत्यंत कमी प्रमाणामध्ये तेल घालावं तव्यावरती, खूप असं तेल घालू नये. सगळ्या या भरभर त्या लपेटूनमध्ये रव्यामध्ये लपेटून मी याच्यावर सोडते आहे. खूप दाबून दाबून रवा लावायच्या भानगडीत पडू नये. आता आजूबाजूने आपण तेल सोडून घेऊया आणि 1-2 मिनटामध्ये आतल्या फोडी बाहेर पण करून घेऊया. त्या खोलगट जागेवरती आतल्या फोडी नंतर शिफ्ट कराव्यात आणि भाजावं. बघा, आणि सतत उलटून पलटून वगैरे प्रत्येक साईडनी फिश व्यवस्थित फ्राय करून घ्यावी. हे अशी पहा, हे बाहेरचं थोडंसं सेंटरला घ्यावं पीसेस, म्हणजे छान तेल बिल सगळं लागतं त्याला व्यवस्थित. आणि थोडंसं तेल अजून बाजूबाजूने टाकते आहे. कधीही खूप सारं तेल एकदम टाकू नये पीसेसवरती. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बऱ्याच लोकांना कुरकुरीत मासे हवे असतात, पण ते कुरकुरीत कॅटेगरीचे मासे असतात ना, हे जरा वेगळे असतात, ते बारीक असतात. याच्यामध्ये गोड्या पाण्यातल्या माशांमध्ये मळे, कटरण्या, मुर्रे वगैरे या माशांचा नंबर लागतो. आणि सी फिशमध्ये मांदेली वगैरे त्यांचा नंबर लागतो कुरकुरीत माशांमध्ये. ते असे बारीक बारीक आणि चपटे मासे असतात. पण हे जे स्टर्डी मासे असतात, मोठे वजनी मासे असतात,
ते मात्र कुरकुरीत भाजण्याच्या भानगडीत पडू नये, ते आतून ज्युसी असलेलेच बरे. ते ज्युसीच चांगले लागतात. नाही तर त्याच्यातलं जे काय ओमेगा-6 फॅट म्हणजे जे छान स्किन वगैरे, केस कॉम्प्लेक्शन वगैरे ठेवायला, हाडं वगैरे ठेवायला कारणीभूत असतात. म्हणजे साधारण आपण कॉडलिव्हर ऑइलच्या गोळ्या घेतो, पण ते याच्यात असतं ऑलरेडी. तर ते अति जास्त भाजल्याने आणि कुरकुरीत करण्याच्या फंदामध्ये ते डिस्ट्रॉय होतं. तर असं करू नये. हे बघा, मस्तपैकी लाल लाल तवंग आलेला रस्सा, आणि हा रस्सा आतून खालून काळा होतो, म्हणजे तसा टेक्स्चर काळं असतं आणि वरून थोडासा लाल असतो तवंग आल्यामुळे. मस्तपैकी ताट वाढवून घेतलेलं आहे. बघा, छान फिश फ्राय आणि भात आणि रस्सा सोबत मी कैरी घेतलेली आहे. आणि आता मात्र संयम सुटला. रेसिपी आवडली असेल चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. आणि तुमच्या सबस्क्राईब करण्याची मी वाट बघते आहे. पुनश्च धन्यवाद. ओके, बाय बाय.